D7 फिल्म्स अँड मीडियाचं WBs या तातवडेच्या इमारतीमध्ये सेकंड फ्लोअरला एक भव्य दिव्य शानदार ऑफिस सुरू झालंय. माझ्यावर कार्तिक आहेत आणि मला वाटतं किमया आणि कुठलं सॉफ्टेक आपलं RS सॉफ्टेक. आम्ही ना क्रिकेट लीग मध्ये जेव्हा पार्टिसिपेट करायचो तर तेव्हा RS सॉफ्टेक आमचं वन ऑफ द स्पॉन्सर होतं आणि किसी के साथ स्पॉन्सरशिप एक बार ले ली और उसको अच्छा रिजल्ट नहीं मिला तो वो जिंदगी भर का नाता तोड़ देता है. पण डीपीचा जो एक्सपिरियन्स आहे तुमच्या बरोबरचा तो चांगला आहे आणि तुमचाही त्याच्यावरचा एक्सपिरियन्स चांगला आहे. सो म्हणून आज तुम्ही इथे आहात. ये हो गई धंदे की बात. पण डीपीने मॅम हे सगळं सुरू दिनेश पवारनी खरं तरी सुरू केलंय. आपला मित्र आहे आणि ते D7 फिल्म्स अँड मीडियाचा CEO आहे. सो मला सांगा की काय वाटतं या प्रसंगी तुम्हाला. खरं सांगितलं गेलं तर दिनेश मी ओळखते कॉलेजपासून. तो माझा मित्र तेव्हापासूनच आहे आणि मी बघितलेलं आहे तो कसा स्टडी करायचा, त्याचे काय ड्रीम्स होते आणि नाव he has achieved that, so I'm really very happy to see him grow so I mean बड़ा बन गया. वाह. He has at least achieved one milestone of his life, so I'm very happy for him. क्या बात आहे. कार्तिक सर काय सांगाल तुम्ही. नाही मी खरं सांगितलं तर मी असा स्टुडिओ पहिल्यांदा पाहिलाय. म्हणजे मी पण मार्केटिंग मध्ये काम करतो, मी पण भरपूर ऍड फिल्म शूट केले असतील, पण आयडियली आम्ही जाऊन करत नाही, आम्ही कोणत्या मीडियाला करून घेतो आम्ही. तर मी स्टुडिओ असा पहिल्यांदा पाहिला अँड आय एम रिअली ब्लेस्ड म्हणजे आणि ऑनर्ड टू बी हिअर यु नो टू जस्ट सपोर्ट हिम अँड आय विल गिव्ह माय ऑल द बेस्ट विशेस की यु नो ही शुड प्रोग्रेस लीप्स अँड बाउंड मोर अँड मोर पॉसिबल. नक्की. आणि ज्यावेळी तो एक एक माइलस्टोन क्रॉस करीन तिथपर्यंत पोहोचेल तेव्हा आपण त्याच्यावर नक्कीच असू. बिलकुल. पण सुंदर शुभेच्छा खरं तर तुम्ही दिलेल्या आहेत आणि प्लॅन बोर्डचं असोसिएशन करणं हे सोपं आहे बट त्याला जपणं अवघड आहे खूप. आणि ते खूप लांबवर घेऊन जाणं, लॉन्ग असोसिएशन आपण ज्याला म्हणतो ते फार अवघड आहे. पण पता नहीं दिनेश पवार के पास ऐसी कौन सी ट्रिक है, बिल्कुल पता नहीं जो है, लेकिन बहुत अच्छा है. तुम्ही बोललात, मला वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.